विटा शिवाजी महाराज चौकामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उसाचे ट्रॅक्टर अडवण्यात आले। यामध्ये जे विदाऊट नंबर प्लेट अशा वाहनांवरती कारवाई करण्यासाठी संदीप तात्या ठोंबरे, भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष, अनुसूचित जातीचा मोर्चा तसेच राधेश्याम नाना जाधव, सामाजिक कार्यकर्ते राहुल सकट, संदीप देवकुळे आदी मान्यवर उपस्थित होते। किरण भगत, जनसूर्य न्यूज, विटा। आज भारतीय जनता पार्टी आणि भचेरा पॅंथर सेनेच्या माध्यमातून त्याचबरोबर मराठा आरक्षण संघर्ष समिती मास यांच्या वतीनं आम्ही विटा येथे जी काय बेकायदेशीरित्या ऊसाची वाहतूक चालू आहे, 2-2, 3-3 ट्रॉलीची, ती वाहतूक बंद झाली पाहिजे या मागणीचं निवेदन या विभागाचे आरटीओ आम्ही भेटून दिलं होतं। आज आपण बघत असाल की उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP विटा, पोलीस निरीक्षक आणि वाहतूक शाखेचे अधिकारी यांना देखील आज आम्ही निवेदन देऊन ही बेकायदेशीर ऊसाची वाहतूक चालू ही बंद करावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। तर काल परवा रोहन वायदंडे या मुलाचा दुर्दैवी अंत अपघात विटाजवळ पारे रस्त्यावर झाला, त्याच्यामध्ये तो जागीच ठार झाला। आपण बघत असाल या गाड्या जातो त्याला कुठला नंबर नाही, काय नाही, 100पेक्षा जास्त ऊस वाहतूक होत आहेत आणि या गाड्या रिप्लिकेटर नाही, काय नाही, या गाड्या कुठं पण रस्त्यावर उभा केल्यामुळं रात्री अपरात्री वाहनधारकांना कळत नाही आणि त्यातूनच तो अपघात झालेला होता। त्या अपघातामध्ये त्या मुलाचा जागी दुर्दैवी अंत झाला। आम्ही दिनांक 6 तारखेला 6/2/2025 रोजी या ऊसाची जी बेकायदेशीर वाहतूक आहे ती बंद करावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही पुष्पा नावाचं आंदोलन करतोय। पुष्पा जो पिक्चर होता त्याच्यामध्ये तस्करी चालू होती, अशाच पद्धतीची ही तस्करी साखर कारखानदार या वाहतूकदारांच्या माध्यमातून करतायत, लोकांच्या गोरगरिबांच्या लोकांच्या जीवाशी करतायत, त्यांच्या पोराबाळांच्या भविष्यासाठी करतायत आणि अशा पद्धतीनं ही जी काही सगळी प्रक्रिया चालू आहे ती बंद झाली पाहिजे या उद्देशाने आम्ही आंदोलन करतोय। आज विटा शहरामध्ये आम्ही या सर्व ट्रॅक्टरवाल्यांना वाहतूकवाल्यांना अडवले, त्यांना सांगितले की तुम्ही गाड्यावरती नंबर टाका, रिफ्लेक्टर लावा आणि जी कायदेशीर शासनानं तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने वाहतूक करा। बेकायदेशीरपणानं लोकांच्या जीवितवास किंवा मरणाला कारणीभूत होणारी जी वाहतूक आहे ती तात्काळ आपण बघत असाल चाललेली आहे आणि याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। यासाठीच आमचं आंदोलन आहे आणि हे तात्काळ बंद करावं अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज आम्ही काम करतोय। अलीकडच्या या 2024-25च्या ऊस गळीत हंगामामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। केवळ आणि केवळ या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे, या ट्रॅक्टरांमुळे जवळजवळ 12 ते 14 लोकांचा दुर्दैवी अंत झाला। या अपघातांमध्ये 12 ते 14 लोक मृत्युमुखी पडलेत, 12 ते 14 लोकांची कुटुंब रस्त्यावर आलेत। याच्याकडे कोणाचंही गांभीर्याने लक्ष नाही। सर्वसामान्य लोकांना न्याय मिळणार का नाही अशी शंका या ठिकाणी निर्माण झाल्या। या ठिकाणची तात्यांच्या माध्यमातून आम्ही गेल्या आठवड्याभरापासून या प्रशासनाला विनंती करतोय, प्रशासनाला पत्र व्यवहार करतोय, पण प्रशासन सुद्धा गेंड्याच्या कातडीची चाललंय। आरटीओ अधिकारी एखाद्या माल वाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये 200 किलो 500 किलो लोड जर सापडला तर 10, 20, 50 हजार रुपये फाईन मारतील आणि भर दिवसा अखंड जिल्हाभर रोज हजारो ट्रॅक्टर, ना पासिंग, ना नंबर, ना कुठलीही वाहतूक सुरक्षा व्यवस्था त्यांच्याकडे आणि बहुतांशी 25% ड्रायव्हर लोक तर अल्पवयीन आहेत, बिना लायसन्सचे लोक आहेत आणि हे अपघात करून निघून गेले तर ह्यांना शोधणं सुद्धा मुश्किल आहे। आणि इथून पुढच्या काळात इतकी भयानक परिस्थिती होणार आहे। आजूबाजूचे कारखाने बंद झालेत, त्यामुळं कर्नाटक राज्यातून सुद्धा कित्येक वाहनं इथं आलेले आहेत, त्याच्यामुळे गुन्हेगारी सुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि हे सगळं जर प्रशासनानं वेळेत नाही थांबवलं तर भविष्यात अजून किती लोकांचे बळी तुम्ही घेणार आहात। या ठिकाणी तात्यांनी सांगितल्याप्रमाणे 6 तारखेपर्यंत या प्रादेशिक परिवहन कार्यालयानं याच्यावर काही कारवाई केली नाही किंवा याची दखल जर नाही घेतली तर 6 तारखेचं आमचं आंदोलन हे फिक्सच आहे, पुष्पा स्टाईलचं ते आंदोलन असणार आहे
आणि अजून एक गोष्ट, या 12 टायर असणाऱ्या टायर पळतेत आणि 2च टायरांना ब्रेक असतं. त्या मधल्या जॉईंटला एकच पिन असते दोन्ही ट्रॉल्यांच्या मधल्या. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या अंगदवाल्यांची, अंगदवाल्यांना एकच ट्रॉली न्यायला अलाउड आहे, परमिशन आहे. अंगद म्हणजे बैलगाडीला पर्याय म्हणून अंगद काढलाय. पण हे अंगदवाले 10-10, 12-12 टन अशा वाहतुकीच्या 2-2 अंगद एका वेळेला ओढून नेतात. याचं दुसरं एक कारण असं, कारखान्याने एका अंगदला परमिशन दिलेलं असते, 2 अंगदला परमिशन कारखान्याकडे नसते. एका वेळी 2 अंगद कारखान्याच्या काट्यावर काटा करू शकत नाहीत किंवा खाली होऊ शकत नाहीत. त्यामुळे हे अंगदवाल्यांनी आयडिया शक्कल चालवली की ट्रॅक्टर एकच, दोघांच्या नावात 2 नंबरनी करार करायचा. त्याला 2 अंगद कारखान्याकडून वेगवेगळ्या नावाने घ्यायचे. पहिला खाली करायचा, 10 मिनिटांनी परत लगेच दुसरा करायचा. हे सुद्धा बेकायदेशीर काम कारखान्यांच्या का लक्षात येत नाही का? कारखान्यांना सुद्धा हे काय घेणं देणं नाही या गोष्टींचं. याचा सुद्धा उलगडा कारखान्याच्या कोणी प्रशासकीय लोकांनी करावा की आम्हाला कारखान्यावर यायची वेळ आणू नका. किंवा या आरटीओ अधिकाऱ्यांना सुद्धा नम्रपूर्वक विनंती आहे की आपण याकडे गांभीर्याने घ्यावं. अजून लोकांचे बळी जाणारे थांबावेत, लोकांच्या उघड्यावर येणारे संसार थांबावेत, ही आपणाला विनंती करतो. कुठं वाहतूक ट्रॅक्टरचा नंबर डॉक्युमेंट आहेत का? टेलर पासिंग झालं सगळं ओरिजिनल ठेवून पण जेव्हा पाहिजे ना रे. मोबाईलमध्ये ठेव PDF, मोबाईलमध्ये PDF त्याच्यावर नंबर टाक, टेलरवर नंबर नाही. काय नाही मागे साईडचा व्हिडिओ नाशिक आहे का म्हणून सांग मला. फिरू नाही का काल पाण्याचं पोरगं मेलं, आपल्या ट्रॅक्टरला नंबर नाही, आपल्या टॉल्या पासिंग करायच्या त्याला नंबर नाही. उद्या कोण मेलं गेलं तर कसा ट्रॅक्टर ओळखायचा काय म्हणायचं? टॉल्याचं काय झालं? कुठं टॉलीवर नंबर आहे बघा, दाखवा मला. काय झाले मारायला लागले ती तिथं ट्रॅफिक वाले सगळे, तिथं साहेब आहे तिथे वाईसपी. कुठल्या टॉलीला तुमचा नंबर आहे सांगा? काही टॉलीला नंबर नाही. नंबर नाही. मी टॉली कशी आहे ना मॅडम आले होते, त्यांना आम्ही इथं विचार दिलं होतं. त्याच दिवशी संध्याकाळी एक अपघात झाला. टॉल्या अशा रस्त्यावर लावलेल्या 5 पोरं त्याला धडा घेतली. त्याच्यामध्ये एका मुलाचा जाग्यावर मस्त झाला, 4 मुलाचा आयसीयूमध्ये शेवटच्या घटना मोजत आहेत. अशा पद्धतीनं बेकायदेशीरित्या ऊसाची वाहतूक चालू आहे. त्याच्या कुठल्याही टॉल्या ह्या RTO पासिंग नाहीत. कोणाला हां साहेब, मी एवढंच सांगतो की अशा पद्धतीने ही बेकायदेशीर ऊसाची जी काही वाहतूक चालू आहे शेतकरी मालाच्या नावावर,
आणि दोन नव्हे तर तीन ट्रॉल्या. आता आम्ही तर तिथल्या सगळ्या ट्रॉल्या अडवलेली तर. हां 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 बरं ठीक आहे ओके. Beep beep.